नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानेटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काय गंमत आहे बघा ना, आपण जेव्हा आरशात बघतो ना तेव्हा सर्वप्रथम आपण आपले केस निहाळतो आणि ते व्यवस्थित करतो. बाजारात सुद्धा कॉस्मेटिक्सची जितकी काही उत्पादनं आहेत ना त्यातली अर्ध्याहून अधिक उत्पादनं ही केसांच्याच बाबत निगडित असतात. अगदी खरं सांगायचं तर केसांच्या बाबतीत माणूस काय करू शकतो आणि काय काय गमावू शकतो याचा प्रत्यय आपल्याला ॲडव्होकेट रत्न पारखी यांची शेपटा नावाची कविता वाचल्यावर आल्या वाचून राहणार नाही. या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे SSCच्या परीक्षेला बसलेला मुलगा कवितेतल्या शुभदा जोशी यांच्या केसाच्या शेपट्याकडे एकटक बघत राहतो आणि अख्खा पेपर त्याचा कोरा राहतो. केसानी त्या गळा कापला अलगदची माझा अशीच त्याची काहीशी अवस्था होऊन बसते. गमतीचा भाग वगळता केसांच्या बाबतीत आपण खूप जागरूक असणं खरं तर आवश्यक आहे. नाहीतर त्याच्यातून ज्या समस्या निर्माण होतात त्यावर उपाय करताना खरंच त्रेधा तिरपीट होऊन बसते. आज आपल्याला याच्याशीच निगडित विषय बघायचा आहे आणि हा सखींच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणार आहे. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत केसांचे सौंदर्य आणि निगा या महत्त्वाच्या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आज स्टुडिओमध्ये खास उपस्थित आहेत आयुर्वेदाचार्य आयुर्वेद वाचस्पती डॉक्टर ईशा खासनेस. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि मला वाटतं खरंच सगळ्यात सखींच्या हा जिव्हाळ्याचा विषय आहे की केस म्हटल्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात. आपले केस नीट व्यवस्थित ठेवायचे असतात. आज हेच कसे आपण काळजी कशी घेणार आहोत, निगा कशी राखणार आहोत हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मी सर्व प्रेक्षकांना त्यांची ओळख करून देते. डॉक्टर ईशा खासनेस आयुर्वेद वाचस्पती आयुर्वेदाचार्य योगविद्या पारंगत असून डॉक्टर ईशाच पॅलेट आणि केवलम हॉस्पिटलच्या संस्थापक आहेत. 15 वर्षांचा तब्बल त्यांच्या पाठीशी अनुभव आहे. हजारो लोकांवर यशस्वी उपचार त्यांनी केलेले आहेत. तसेच रोगाचे मुळापासून उच्चाटन करणं हा त्यांच्या डॉक्टरी प्रॅक्टिसचा महत्त्वाचा हेतू आहे. व्यवसायाव्यतिरिक्त त्यांना लिखाणाची आवड आहे. गायन, पेंटिंग, पाककला यात सुद्धा रुची आहे. अनेक ठिकाणी सेमिनार्स घेऊन त्यांनी लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे. उत्कृष्ट वक्ता, भारतीय तत्वज्ञान अशा विषयांवर स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार देखील प्राप्त आहेत. यूट्यूबवर जवळजवळ 4.5 लाखांहून अधिक त्यांचे सबस्क्रायबर आहेत. तसंच त्यांच्या चॅनलला सुद्धा 3 कोटींहून अधिक व्ह्यूवर्स आहेत. यूट्यूब तर्फे त्यांना सिल्वर बटन पुरस्कार सुद्धा देण्यात आलाय. आज आपल्याला त्या केसांचं सौंदर्य आणि निगा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय हाताळतोय केसांचे सौंदर्य आणि निगा. तेव्हा नक्की तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत येऊ द्या आणि विषयाशी निगडितच प्रश्न असावेत जेणेकरून आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कार्यक्रमातून आपले गेस्ट आपले अतिथी आपल्याला देऊ शकतील. तेव्हा वेळ न घालवता आपण कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा मॅडम आपल्या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. आणि अगदी सुरुवातीला पहिलाच प्रश्न माझा हा आहे की आयुर्वेदामध्ये केसांचं वर्णन नेमकं काय केलेलं आहे किंवा असंही आपण म्हणतो की माणसाच्या काही प्रकृती असतात, स्वभाव असतात. तर या प्रकृतीनुसार केसांच्या ठेवणीमध्ये स्वरूपामध्ये काही बदल होतो का, काय सांगाल याविषयी? येस, नक्कीच. आयुर्वेद आपण ज्याला म्हणतो की आयुषो वेद म्हणजे आयुष्याचा वेद म्हणजे आयुर्वेद असं आयुर्वेदाचं वर्णन आहे. तर त्याच्यामध्ये नखापासून तर म्हणजे नखशिखांत मनुष्याच्या देहाचं वर्णन केलंय. तर मग केसांचं वर्णन त्यामधून सुटू शकत नाही. त्यानुसार केस हे सुघन, सुकेश किंवा नील, कृष्ण अशा वर्णाचे केस असणं म्हणजे चांगलं किंवा ते उत्कृष्ट केस असं वर्णन आहे. आता हे शास्त्र जे आहे ते भारतामध्ये जन्मलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे तर ते अर्थात भारतीय स्त्रियांचे केस कसे किंवा पुरुषांचे केस कसे त्या अनुषंगाने आहेत आणि मग ते उत्कृष्ट कसे. तर त्यामध्ये ना ग्रंथकारांनी स्पष्टपणे 3 प्रकृती वर्णन करून ठेवलेले आहेत की वात प्रकृतीची माणसं, पित्त प्रकृतीची माणसं आणि कफ प्रकृतीची माणसं. तर ह्या तिघांमध्ये सुद्धा नॉर्मल केस कसे असतात हे सांगितलंय. त्याच्यामुळे वात प्रकृतीची माणसं जर आपण बघितलं तर थोडेसे रुक्ष केस असतील किंवा कुरळे केस असतील, त्यांच्यामध्ये टक्कल लवकर पडतं, हे त्यांची प्रकृती आहे. तर पित्त प्रकृतीची माणसं असतात त्यांचे थोडेसे पिंगट केस असणं किंवा थोडेसे भुरकट केस असणं ही त्यांची प्रकृती आहे. किंवा मुलायम केस किंवा सिल्की हेअर आपण ज्याला म्हणतो ते असणं म्हणजे पित्त प्रकृतीची माणसं.
आणि कफ प्रकृतीची माणसं म्हणजे ज्याला आपण म्हणतो दाट केस असतात की घनदाट केस आणि काळेभोर केस हे कफ प्रकृतीच्या माणसांचं वर्णन करून ठेवलेलं आहे. मग आपल्याला लक्षात येतं की काळे घनदाट आणि लांब केस म्हणजेच उत्कृष्ट केस असं समज आहे. पण प्रकृतीनुसार थोडा थोडा बदल होतो आणि त्या सगळ्याच प्रकृतींचे केस हे सुंदरच असतात असं आयुर्वेदाचं स्पष्ट मत आहे. फक्त आपण आपल्या आपल्या प्रकृतीला ओळखून त्याप्रमाणे त्या केसांचं सौंदर्य आहे ते जाणलं पाहिजे. म्हणजे एखाद्याचे केस सिल्की आहेत किंवा भुरे आहेत, सोनेरी आहेत, मग मलाही तसेच बळजबरी पाहिजे म्हणून मी माझी जर प्रकृती तशी नसेल तर ते मला सूट होणार नाही आणि मला ते निसर्गाने दिलेलं नाही. म्हणून मला जसे केस मिळालेत त्याचं पहिले सौंदर्य टिकवणं हे म्हणजे सौंदर्याची व्याख्या आयुर्वेदानुसार आहे केसांची. क्या बात आहे. मला वाटतं बरेचदा सखी हेच ओळखायला चुकू शकते कदाचित, कारण आपल्याला दुसऱ्याचे केस बघितल्यानंतर हे नक्कीच वाटतं की अरे माझे केस हिच्यासारखे का बरं नाही आहेत. तेव्हा प्रकृतीचा विचार हा प्रत्येक सखीने करणं या बाबतीत खूप गरजेचं आहे. खूप छान उत्तर मॅडम याबाबत आपण दिलं. आता मला याच्याकडे यायचं आहे की केसांबाबत आपण आजार जे म्हणतो ते कुठल्या कुठल्या स्वरूपाचे असू शकतात, काय काय आजार होतात. आता कोंडा वगैरे होणं हे आम्हाला माहिती आहे, पण या पलीकडे जाऊन कुठल्या प्रकारचे आजार होऊ शकतात, केस गळणं, कोंडा, तर आणि त्याची कारणं काय आहेत हेही अर्थात जाणून घ्यायचंय. नक्कीच केसांचे पण अनेक आजार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये केस गळणे हा जो कॉमन समस्या आहे तिथपासून ते टक्कल पडणे, चाई पडणे, मॉडर्नमध्ये जे ज्याला म्हटलं जातं ॲलोपेशिया एरियाटा आहे, ॲलोपेशिया सेंट्रालिस आहे किंवा ॲलोपेशिया टोटॅलिस सारखा जो आजार आहे तो सुद्धा आयुर्वेदामध्ये वर्णन करून ठेवलेला आहे. आणि तसंच त्यामध्ये आपण म्हणतो की कोंडा होणे आहे. कोंडा होणं हे साधा कोंडा होण्यापासून तर स्काल्प सोरायसिस नावाचा जो अतिशय जाता जात नाही असा जो किचकट प्रकार आहे तो सुद्धा वर्णन करून ठेवलेला आहे. स्क्रीनवर पण आम्हाला एक फोटो दिसतो, तर त्या आजारांबद्दलही आपण सांगावं. येस, तर जे स्क्रीनमध्ये आपल्याला आता जे दिसतंय तर त्याच्यामध्ये आता हे जसं आपल्याला आता दिसलं की हे जी केस आली होती आमच्याकडे तर त्याच्यामध्ये 35 मध्ये साधारण माणसांमध्ये अशा प्रकारे मध्ये असं टक्कल पडायला लागतं आणि मग त्यांनी आपल्याकडे मग 6 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर पण आपल्याला दिसेल की त्यांचे केस पूर्ण भरले. तर आयुर्वेद ते सांगते की जेव्हा तुमचं तरुण वय असतं तेव्हाच तुम्ही केसांची काळजी घेतली पाहिजे. 40च्या आत आपण केसांचं सौंदर्य आहे ते वाढवू शकतो. एकदा 40 क्रॉस केली की मग मात्र ते बॅक करणं थोडं अवघड जातं. पण अशा प्रकारे वेगवेगळ्या आजारांचं किंवा रोगांचं वर्णन ज्या केसांची रिलेटेड हे आयुर्वेदामध्ये केलेलं आहे आणि त्याचा सखोल विचार केलेला आहे की केसांची उत्पत्तीपासून तर त्याची वाढ कशी होते असं सुद्धा वर्णन आयुर्वेदामध्ये आहे. तर केसांची उत्पत्ती तुम्ही विचारात घ्या की ही मोठ्या आतड्यांमध्ये सांगितली आहे. कारण का तर केसांच्या मध्ये जे ॲलोपॅथीचं पण सायन्स सांगतं की गंधक असतं किंवा लोह असतं तर ह्या सगळ्यांमध्ये कॅल्शियम लागतं त्याच्यासाठी. तर आयुर्वेद सांगतं की मोठ्या आतड्यांमध्ये जी पुरुष धराकला आहे त्याच्यामध्येच अस्थिधराकला जी असते तिचा संबंध असतो. या एव पुरुष धराकला त्या सा एव अस्थिधराकला असं ग्रंथामध्ये वर्णन आहे. तर जर मोठ्या आतड्यांची ताकद चांगली असेल तर तिथे अस्थिंची निर्मिती होते असं सांगतात. आणि अस्थि हा उपधातू आहे, अस्थि हा धातू आहे आणि त्याचा उपधातू म्हणून किंवा त्याचा मल म्हणून केस असं वर्णन केलेलं आहे. तर इतक्या खोलवर केसांचा विचार आयुर्वेदामध्ये केलेला आहे. त्याच्यामुळे ट्रीटमेंट सुद्धा तिथून सुरू होते. म्हणजे पचनापासून जसं म्हणतो पोटापासून सगळे आजार सुरू होतात त्याच्यामध्ये केसांचे आजार सुद्धा अशा प्रकारे पोट नीट केलं की ट्रीट होताना आपल्याला दिसतात. हा, आता मला त्याच्याचकडे यायचं होतं की आपण म्हणतो कोंडा होणं किंवा आता आपण काही फोटो बघितले, चाई पडणं हा सुद्धा एक गंभीर आजार आपण म्हणतो. तसंच केस गळण्याची समस्या किंवा केस पिकण्याची समस्या असेल तर आता तुम्ही म्हणालात की आयुर्वेदामध्ये उपचार पद्धती याच्यावर आहेत आणि ज्याचं फार महत्वाचं की जी समस्या आहे तिचं मुळापासून उच्चाटन होतं. तर मग या आयुर्वेदिक उपचार पद्धती कुठल्या कुठल्या स्वरूपाच्या असतात आणि साधारण केसांच्या या समस्यांवरती इलाज करण्यासाठी आपल्याला त्यासाठी किती वेळ द्यावा लागतो, काय सांगाल या उपचार पद्धतींबद्दल? येस, खूप छान प्रश्न आहे हा. आयुर्वेदामध्ये मी जसं म्हटलं ना की चिकित्सेचा विचार हा कधी पण आजाराचं मूळ कुठे असा विचार केला जातो. जसं म्हटलं की अस्थिधराकला ही मोठ्या आतड्यांमध्ये असते ना, अस्थिची निर्मिती ही मोठ्या आतड्यांमध्ये होते. तर हे सगळं ऐकायला विचित्र वाटू शकतं किंवा ॲलोपॅथी सायन्समध्ये असं काही वर्णन केलं नाही असं वाटू शकतं. पण त्याचं अगदीच उदाहरण द्यायचं ना तर जेव्हा तुम्हाला डिहायड्रेशन होतं तेव्हा
इतकं कॅल्शियम कमी होतं तुमचं की पायामध्ये पेटके येणं किंवा गोळे येणं हे दिसतं. म्हणजे थोडक्यात काय की कॅल्शियमचा आणि मोठ्या आतड्यांचा संबंध आहे, आपल्याला मान्य करावं लागतं. आणि कॅल्शियमचा खूप मोठा रोल हा अस्थि निर्मितीमध्ये आहे. आणि ते म्हणजे हाडं जर तुमची चांगली असतील तर तुमचे केस चांगले राहतात, तुमचे नख चांगले राहतात, तुमचे दंत चांगले राहतात, म्हणजे दात चांगले राहतात असं सांगितलं आहे. आणि केस हा सेकंडरी अवयव आहे ह्याच्या दृष्टीने, म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने किंवा शरीराच्या दृष्टीने. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जे काही पोषण आहे ना ते पहिले शरीर चांगल्या तुमच्या अवयवांना द्यायचं, जे महत्त्वाचे आहेत. म्हणजे लिव्हर आहे, किडनी आहे, हार्ट आहे, ह्यांना पहिले पोषण मिळत असतं. आणि मग उरलं तर मग ते पुढे जाऊन स्किनला जातं आणि मग पुढे जाऊन केसांना जातं. म्हणजे याचा अर्थ जेव्हा तुमचे केस गळतात तेव्हा शरीर तुमचं तुम्ही समजून घेतलं पाहिजे की शरीर पहिले तुमच्या महत्त्वाच्या अवयवांना पोषण देते आणि ते पोषण कमी पडतंय म्हणून ते तुमच्या स्किनकडचं किंवा तुमच्या केसांकडचं पोषण आहे ते कट डाऊन करतंय. म्हणजे हा त्याचा साधा अर्थ होतो. म्हणजे थोडक्यात केस चांगलं असणं हे ज्याचे सगळे सप्तधातू सांगितलेत आयुर्वेदामध्ये, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, हे जर सप्तधातू तुमचे सारवान असतील, बलवान असतील तर केस तुमचे चांगले राहतात किंवा तुमची स्किन आहे म्हणजे त्याचं रिफ्लेक्शन तुमच्या स्किन आणि केसांमधून आपल्याला दिसतं. म्हणजेच आतून इंटरनल हेल्थ ही किती महत्त्वाची आहे ह्याचा विचार केला आहे आयुर्वेदाने आणि त्या अनुषंगाने चिकित्सा सांगितली आहे. म्हणून बस्ती म्हणजे केसांची जी चिकित्सा आहे ना त्याच्यामध्ये पंचकर्माचा सुद्धा विचार केलेला आहे किंवा अभ्यंतर औषधांचा विचार केलेला आहे की तुमचं पोट म्हणजे अगदी खाणं पिणं वागणं ह्या सगळ्यांपासूनचा विचार केलेला आहे. ते जर व्यवस्थित राहिलं तर एंड प्रोडक्ट तुमचा चांगला होणार आहे. आणि एंड प्रोडक्ट हा स्किन आणि केस असतो हे कधी पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच मला वाटतं तुम्ही म्हणालात ते फार महत्त्वाचं आहे की केस हे बाह्य असले तरी ते चांगले राहण्यासाठी आपण आतमध्ये म्हणजे आपले अंतर्गत सुद्धा स्वास्थ्य किती चांगलं हवं हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. अनुपमा प्रधान आपल्याला ठाण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. 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 मी प्रश्न विचारा. अनुपमा प्रधान बोलते. बोला. अनुपमा प्रधान बोलते. मला असा प्रश्न विचारायचा आहे की माझे केस खूप घनदाट आणि अगदी गुडघ्या एवढे लांब होते, पण काही वर्षापासून ते कायम गळत 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 आता अक्षरशः करंगळी एवढी जाडी उरली आहे. आणि इंदुलेखा तेल लावलं पण त्यांनी माझे केस फक्त लांब होत आहेत. पण घनदाट आणि जाडीला काय करायला पाहिजे? आपलं वय किती आहे? माझं वय जास्त आहे, 80 आहे. पण तरी माझे आता 2 वर्षापूर्वी सुद्धा घनदाट केस होते. बर, नक्की आपल्या प्रश्नाचं उत्तर मॅडम कडून येईल. त्यांनी सांगितलं की त्यांचं वय आता 80 आहे आणि अनेक वर्ष त्यांचे केस खूपच चांगले होते, तर आता ते कमी झाले. आता ह्याच्यामध्ये कसं असतं ना की आता 80 वर्षापर्यंत ते असं म्हणतात, म्हणजे आता त्यांचं वय 80 असेल तर 78 वर्षापर्यंत त्यांचे केस घनदाट होते. तर हे पूर्वीच्या पिढीचं जे आपण म्हणतो खाणं पिणं किंवा राहणं होतं त्याचा तो परिणाम आहे. आणि दुसरं म्हणजे आयुर्वेदामध्ये असं सांगितले की काहींच्या अंगावरच केस खूप असतात आणि त्यासोबतच डोक्यावर सुद्धा खूप जास्त केस असतात. लव पण जास्त असते आणि डोक्यावर सुद्धा जास्त केस असतात. ते त्यांची प्रकृती असते. तर बऱ्याच वेळा अस्थिधातू कमकुवत असलं की अशा प्रकारे अंगावर जास्त प्रकारे केस असणं किंवा तो मल सांगितलाय ना आयुर्वेदाचा, त्याच्यामुळे मल ही गोष्ट कधीही अतिप्रमाणात होणं हे पण चांगलं नाहीये, हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जास्त शौचाला झाली म्हणजे खूप चांगलं असं आपण म्हणतो का? तर नाही. म्हणजे ज्या प्रमाणात आपण अन्न खातो त्याच्या प्रमाणात मल हा कमी तयार झाला पाहिजे. तसंच हस्तिधातूचा जो मल म्हणजे हाडांचा मल या स्वरूपामध्ये जर आपण केस असं बघत असू तर ते खूप जास्त प्रमाणात असणं हेही योग्य नसतं. आणि वयाचा हा जो परिणाम आहे तो एकदा 35 पर्यंत वयाला जे तुम्ही अंगावर आईच्या अंगावर जे दूध पेलेलं असतो ना माणूस, त्याच्यामधून स्टेम सेल शरीरामध्ये तुमच्या ज्या ऍक्टिव्ह असतात त्या टिल 35 तुम्हाला वेगवेगळे आजार होऊ देत नाही, ते तुमचं शरीर पडू देत नाही. आणि 35 नंतर मग ते शरीर पडायला लागतं आणि मग वेगवेगळे जे पण आपण कर्म करतो त्याचा टोला बसायला लागतो. आणि ह्या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचं गोष्ट होते ते म्हणजे की शरीरातला वात वाढतो. आणि शरीरातला वात जसं जसं तुमचं वार्धक्य जवळ येतं तसं तसं तो वात हा जास्त वाढायला लागतो. म्हणजे 3 दोष सांगितलेत ना, कफ पित्त वात. तर ह्याच्यामध्ये कफ हा बालकांमध्ये जास्त असतो, पित्त हा तरुणपणामध्ये जास्त असतो. आपण बघितलं की तारुण्य अवस्थेमध्येच तुम्हाला तारुण्य पिटिका येणं किंवा पित्ताचे ऍसिडिटीचे त्रास जास्त होणं हे होतं. आणि जशी तुमचं वार्धक्य जवळ येतं तसं तसं वाताचे आजार तुमच्या मागे लागतात की सांधेदुखी होते किंवा वेगवेगळे जसं हाडं वगैरे झिजायला लागतात. तर हे सगळं अस्थिधातू जीर्ण झाल्याचं लक्षण असतं.
त्याच्यामुळे ह्या वयामध्ये आपण अभ्यंग करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण का तर जनरली अभ्यंग हा आयुष्यभरच करावा असं सांगितले. जर तुम्हाला अस्थिधातूचं पोषण चांगलं राहावं किंवा अस्थिधातू चांगला राहावा असं वाटत असेल तर अभ्यंगाचं महत्त्व सांगताना सांगितलंय की अभ्यंगमाचरेत नित्यम सजरा श्रमवातहा. आणि म्हणजे काय की तेल लावणं आणि आंघोळ करणं. आणि ह्याच्यामध्ये पण तम विशेषण शीलयेद शिरश्रवण पादेशू असं सांगितले की शिरश्रवण पादेशू म्हणजे डोकं, नंतर पाय आणि आपले कान यांना विशेष करून तेल लावलं गेलं पाहिजे. कारण मुंबईचे लोक आहेत, आम्हाला तर वेळ नाही एवढं तेल लावायला वगैरे. पण हे असं न करता आपण ॲटलिस्ट डोक्याला तेल लावणं किंवा कानाला तेल लावणं किंवा पायाला तेल लावणं हे केलं पाहिजे. हे जर केलं तर आपल्या हाडांची ताकद चांगली राहते. त्याचबरोबर पोटातून खारीक आहे, डिंक पावडर आहे, खारीक पावडर डिंक पावडर समप्रमाणामध्ये एकत्र करा. सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा दुधासोबत घ्या. जर तुम्हाला दुसरे काही त्रास नसतील तर ह्या साध्या साध्या उपायांनी सुद्धा तुमची केस गळती थांबू शकते. दुसरं म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारची तेलं जी असतात त्याच्याने तुम्ही म्हणतात की आमचं फक्त हेअर ग्रोथ होतो, त्याच्या व्हॉल्यूम वाढवणारे सुद्धा काही केस असतात. जसं कोरफड सांगितली आहे, कोरफड आहे, नंतर जास्वंदी आहे, जास्वंदीचं पान असतं आणि वटजटा आहे. तर ह्या सगळ्यांचं जर तुम्ही मिश्रण करून जर त्या तेलामध्ये त्याचा पाक केला आणि ते तेल जर तयार केलं तर हे तेल सुद्धा केसांच्या मुळाशी लावल्यानंतर त्याचा उत्कृष्ट परिणाम होतो. आणि त्यासोबतच काही विविक्षित आयुर्वेदामध्ये औषधं सांगितलीत, प्रवाळ पंचामृत, गंधक रसायन, अशी जर औषधं आपण घेतली वैद्यकीय सल्ल्याने जवळच्या तर त्याचा निश्चित आपल्याला फायदा होऊ शकतो. नक्कीच. मला वाटतं यांच्या उत्तराच्या निमित्ताने आपण बऱ्याच गोष्टी सांगितल्यात आणि घरगुती काही उपचारांचा आपण उल्लेख केलात. तर ह्याविषयी आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. केसांचं सौंदर्य आणि निगा या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आयुर्वेद वाचस्पती डॉक्टर ईशा खासनीस. ब्रेक पूर्वी आपल्याला प्रकृतीनुसार आपल्या केसांची ठेवण असते, तर त्याच्यामुळे केसांच्या बाबतीत विचार करताना सुरुवातीला प्रकृतीचा विचार व्हायला हवा हे त्यांनी सांगितलं. तसंच हेही सांगितलं की आपलं स्वास्थ्य उत्तम असणं गरजेचं आहे. आता मी जाणार आहे पुढच्या आपल्या महत्त्वाच्या प्रश्नावर. मॅडम, तुम्ही मगाशी एक उल्लेख केला होता की घरगुती काही उपाय आहेत की जे काही पोटातून घेण्यासारखे आहेत. तसंच आम्हाला हेही जाणून घ्यायचं आहे की केसांच्या बाबतीत काही समस्या असतील तर घरच्या घरी आम्हाला काही सोडवता येऊ शकतात का? कारण आम्हाला इथे आत्ता काहीतरी दिसतं आहे, एका ट्रेमध्ये काही वनस्पती दिसत आहेत आपण आणलेल्या, तर आम्हाला याविषयी खरं तर जाणून घ्यायचं आहे. पण याच्यावर काय सांगाल? याच्यासाठी आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. येस, आपण आता इथे काही वनस्पती बघतोय. आता ह्याच्यामध्ये माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसत असेल ही वनस्पती, तर ही आहे जास्वंद. तर हे जास्वंदाचं थोडं मुरगळलंय रोप, पण ह्या ताज्या वनस्पती पण मुद्दामून दाखवते मी. ते जास्वंद प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि कॉमन असतं. तर ह्या जास्वंदाची पानं आणि ह्या जास्वंदाची फुलं ही दोन्ही पण जर कुटून त्याचा 3 पाकी तेल करायचं, म्हणजे हे कुटायचं, त्याचा कलक करायचा, त्याच्या चौपट तेल टाकायचं, त्याचा चौपट पाणी टाकायचं आणि असा एक पाक होतो. आणि असं 3 पाकीचं तेल तुम्ही तयार केलं तर हे जर मुळाशी लावलं तरीही केस वाढायला, केस गळती कमी व्हायला मदत होते. इतकं हे सोपं असं औषध आहे जास्वंद. दुसरी आपल्याला इथे वनस्पती मी आणली आहे ती म्हणजे की कोरफड आहे. आपल्याला कोरफडीची अशी पानं जी असतात ती इझिली अवेलेबल असतात. तर कोरफड ही म्हणजे प्रत्येक कुंडीमध्ये, घरामध्ये, अगदी मुंबईमध्ये पण मी बघते की प्रत्येकाच्या घरामध्ये ही दिसेलच तुम्हाला. तर ही कोरफड हिला कुमारी नावाने वर्णन आयुर्वेदामध्ये हिचं केलेलं आहे. तर ही यकृतगामी हिचं कार्य आहे. त्याच्यामुळे हिचं पोटातून सुद्धा घेणं आणि केसांचं तेल तयार करताना सुद्धा हिचा आपल्याला वापर करता येतो. पोटातून जी घ्यायची ती कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो कोरफड? तर पोटातून घेण्यासाठी आपल्याला हिचा जो गर असतो तो जो तुम्ही 1-1 चमचा सकाळी 1 चमचा सकाळी उपाशीपोटी जर घेतला आणि हा प्रयोग 21 दिवस करायचा, 21 दिवसाच्या जास्त करायचा नाही. बऱ्याच वेळा लोक सुरू करतात आणि वर्षानुवर्ष महिने ते घेतच राहतात. त्याचा साईड इफेक्ट होतो. हिचे भेदन गुणधर्म सांगितले आहेत. तर ही यकृतावर काम करते आणि यकृतगामी असल्यामुळे तिचा जो यकृताचा स्राव आहे तो नियमित करते. आणि असं म्हणतात की यकृताचं जर आरोग्य चांगलं असेल तर पर्यायाने तुमच्या हेल्थ म्हणजे तुमच्या किडनीचं आणि तुमच्या आतड्यांचं आरोग्य उत्कृष्ट राहतं. म्हणून ही इतकी महत्त्वाची वनस्पती आहे. तर ह्याचा जर तुम्ही ह्याचा रस म्हणतात, ह्याला कुमारीस्वरस म्हणतात, हा रस आणि जास्वंदाची पानं
आणि ह्याच्यासोबत अजून एक मी वनस्पती इथे आपल्या आणलेली आहे. तर हे जे तुम्हाला दिसतंय हे मला सगळे वाटतं आपण याच्याविषयी अजून जाणून घेऊया. फक्त एक आपल्याला फोन येतोय तर तो आपण आधी घेऊया. आपल्याला मेघा पवार प्रश्न विचारत आहेत. नमस्कार. नमस्कार मॅडम, एक मिनिट टीव्हीचा प्रश्न विचार आपला. हॅलो हॅलो नमस्कार मॅडम. हा बोला बोला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझ्या मुलाचं वय 17 वर्षाचं आहे आणि त्याचं ना त्याचं म्हणजे खूपच केस पांढरे होतात मॅडम, तर खूप काळजी वाटते. मग तो पण ना थोडा म्हणजे त्याला वाईट वाटतं खूप माझे केस गळता आहेत का आणि त्यासोबत फक्त पांढरे होत आहेत की गळतात? हो, पांढरे पण होत आहेत आणि गळत पण गळतात. टक्कल वगैरे पडलंय मध्ये असं कॉईन नाही काही साईब वगैरे पडली तसं नाहीये, पण केस गळत आहेत. बरोबर. नक्कीच मला वाटतं त्यांना मार्गदर्शन आपण करावं, कारण या वयात केस गळले की खरंच त्या म्हणल्या जसं की मुलांना थोडंसं शरमल्यासारखं वाटू शकतं. तर काय आपण सांगू? आता हे जे आपण बघतो ना, तर केसांना पिकणं हा जो प्रकार आहे, तर केसांच्या मुळांशी जेव्हा पित्त साठतं तेव्हा त्या पित्तामुळे पिकणं हे जो प्रकार येतो तो, त्याच्यामुळे केस पिकणं ह्यामध्ये पित्त आणि रक्त ह्याचा विचार करावा लागतो आयुर्वेदामध्ये चिकित्सा करताना. तर त्याची कारणं काय आहेत? ते पित्त का खराब होतं आणि त्या पित्ताने ते रक्त का खराब होतं आणि मग ते केसांच्या मुळांशी जाऊन पिकण्याची क्रिया का घडवतं? तर ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जे आपलं आजची जी जीवनशैली आहे, म्हणजे खाणं पिणं वागणं सगळंच, त्याच्यामध्ये मुलांना ज्या सवयी लागलेल्या असतात की आंबट चिंबट खाणं आहे किंवा स्पायसी खाणं आहे, बाहेरचं खाणं आहे, चीज बर्गर ह्याच्यासारखे जे पदार्थ आहेत, तर ह्या सगळ्यांमुळे आपल्या लक्षात येत नाही की आपण विरुद्ध अन्न जो आयुर्वेदामध्ये एक कन्सेप्ट सांगितली आहे की दूध आणि फळं एकत्र खाऊ नये, दूध आणि मीठ एकत्र खाऊ नये. तर चीज म्हणजे हा काय प्रकार आहे? तर एक प्रकारे तुम्ही आंबट पदार्थ ते फाडलेलं आहे दूध आणि तो बरेच दिवस त्याच्यावर प्रोसेसिंग केलेले आहे. तर हे खाण्याचे प्रमाण आजकाल मुलांचे वाढलेत. त्याच्यानंतर मोबाईल स्क्रीन ह्यांचा वापर वाढलेला आहे. रात्रीच्या वेळेस मुलं लवकर झोपत नाहीत, जागरण करतात. म्हणजे पूर्वी जसं सांगायचे की लवकर उठून तुम्ही अभ्यास केला पाहिजे, बऱ्याच वेळा तसंच घडायचं. रात्री 10 वाजता दिवे बंद व्हायचे घरातले. आता तसं होताना दिसत नाहीत, मुलं जागरण करतात. तर हे सगळी जे कारणं असतील तर पहिले ती त्याची बंद केली पाहिजे. बऱ्याच वेळा अतिरिक्त उष्णता ही ह्या वयामध्ये होत असते. 1 ते 2 केस पिकल्याने काही खरं फरक पडत नाही, त्याचं एवढं टेन्शन घेण्याची गरज नाही, ते निघून जातात. पण जर जास्त प्रमाणामध्ये जर केस पिकले असतील तर पोटातून परिपाठादी काढा नावाचा काढा आपण घेऊ शकतो. 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ 2 चमचे पाणी घालून. त्याच्याने अतिरिक्त उष्णता कमी होते. त्या मुलांचं पोट साफ होतंय की नाही ते बघावं. पोट साफ होण्यासाठी म्हणून आपल्याला एक उत्कृष्ट एक औषध आहे, आपण आता ते दाखवूया स्क्रीनवर. नक्कीच. तर स्क्रीनचा क्लोजअप आपण घेऊया. त्याच्यामध्ये हे आपल्याला हे दिसतंय, तर हे हिरडा नावाचं फळ आहे. प्रत्येकाला माहिती असेल. ह्याचा बाळ हिरडा नावाचा प्रकार असतो, तो गुटीमध्ये आपल्याला कायम दिसत असतो. तर हा मोठा हिरडा आहे. तर हा हिरडा ह्याचं जे चूर्ण मिळतं आयुर्वेदामध्ये, ते जर हिरडा चूर्ण जर तुम्ही घेतलं रात्रीच्या वेळेस तर ते गरम पाण्यासोबत, तर त्याच्याने पोट साफ होतं. आणि स्त्रियांचं सौंदर्यवर्धन करणाऱ्या बरेच पदार्थ आयुर्वेदामध्ये सांगितले. त्याच्यामध्ये हिरडा म्हणजे हरितकी याला खूप मोठं स्थान दिलेलं आहे. हिला अभया म्हटलेलं आहे की जी भयाचं नाशन करते, त्यामुळे प्रत्येक रोगापासून भयाचं नाशन करणारी अशी अभया म्हणजे हिरडा. तर ह्या हिरड्याचं आपण सेवन करू शकतो. म्हणजे सेवन करताना आपण कसं करावं? रात्रीच्या वेळेस गरम पाण्यासोबत तुम्ही 1 चमचा हिरड्याची चूर्ण, किंवा तो मुलगा लहान असेल तर अर्धा चमचा पण आपण घेऊ शकतो. दुसरं एक आपण इथे वनस्पती आणली आहे, ती म्हणजे बेहडा. बऱ्याच वेळा हिरडा माहिती असतो, आवळा माहिती असतो, पण त्रिफळ्यामधलं जे तिसरं घटक आहे तो म्हणजे बेहडा, तो बऱ्याच जणांना माहिती नसतो. तर ह्या बेहड्याचा आपल्याला असा उपयोग होतो ना, ह्याच्यामध्ये आतमध्ये एक मज्जा असते, त्याला बिभितकी मज्जा म्हणतात. म्हणजे त्या फळाच्या मध्ये जो गर असतो आणि त्याच्यापासून तेल काढलं जातं आणि त्या तेलाचं जर नस्य केलं तर अकाली पलित होणं, पालित्य होणं म्हणजे अवेळी होणारा जो पांढरेपणा आहे केसांचा, तो केस पिकणं आहे ते कमी होतं. त्याचं पान सांगितलंय किंवा त्याचं नस्य सांगितलेलं आहे, तर ते आपण जवळच्या वैद्यांच्या मार्गदर्शनाने हे करू शकतो. नक्कीच मला वाटतं त्यांना खूप चांगलं उत्तर आपल्याकडून मिळालं असेल. मॅडमने एक उल्लेख केला परिपाठादी काढा, तसंच हिरडा चूर्ण आणि बेहड्याचा फळ या गोष्टींचा आपल्याला वापर केला पाहिजे. आपल्याला पुन्हा एक कार्यक्रमात फोन येतोय. आपल्याला धुळ्याहून प्रश्न विचारतायत नंदा पाटील. नमस्कार. नमस्कार, बोला. मॅडम, माझा प्रश्न असा आहे, मी धुळ्याहून बोलते, नंदा पाटील. बोला. तर माझी मुलगी आहे, ती फेब्रुवारीमध्ये 5 वर्षाची होणार आहे. तर मग तिला हॅलो बोला बोला, विचारा प्रश्न विचारा. हा, तर तिला पूर्ण अंगावर लव आहेत.
अच्छा. तर मग ती लव काढण्यासाठी आम्ही बाहेर डॉक्टरांकडे गेलो होतो, ॲलोपॅथी केलं, आयुर्वेदिक केलं, पण काहीच फरक पडत नाहीये. तर मग ती लव आपोआप कमी होईल की त्यासाठी काही करावं लागेल, कारण की ती मुलगी असल्यामुळे खूपच लव आहे तिच्या अंगावर. बरं, ती जन्माला आली तेव्हापासूनच ही लव आहे का? हो मॅडम, तेव्हापासूनच आहे. तेव्हापासूनच आहे ना, म्हणजे नंतर वाढली असं नाहीये ना काही की आता या पण एखाद्या ती वर्षात त्यावेळेस वाढली. थोडी कमी वाटायची. अच्छा. आता ते प्रमाण बरं, वाढलं. आता दाढी मिशांच्या ठिकाणी केस आलेत असं काही नाहीये ना, फक्त नाही, तसं अंगावर नाहीये. हातापायांवर जी लव असते तशी हो, आहे ना हो, जास्त. ओके चेहऱ्यावर पण आहे, कपाळावर पण आहे तिच्या, ओके पण स्पेसिफिक नाका कानावर नाही. सॉरी, ओके. दाढी कानांवर नसणार. बरं, हो. ओके, ठीक आहे. ओके, आपण फोन ठेवू शकतात, आपण देऊयात तुम्हाला उत्तर. नक्कीच. मला वाटतं हा पण एक, कारण यांच्यासारखाच प्रश्न इतरांच्याही मनात असू शकतो. तर नक्कीच. चांगला प्रश्न तर विचारला. ही जी आपण ह्यांनी जी केस सांगितली ना, ह्याच्यामध्ये ही जन्मजात केस जास्त असणं, मागे पण मगाशी पण मी उल्लेख केला की अस्थिधातू कमकुवत ज्यांचा असतो ना त्यांच्यामध्ये, आणि वात प्रकृतीच्या म्हणजे किडकिडीत बांध्याची जी, शिडशिडीत बांध्याची जी लोक असतात, तर त्यांच्यामध्ये किंवा तडतडी थोडीशी स्वभावाची लोक असतात, तर ही जनरली वात किंवा वातपित्त प्रकृतीची असतात. तर ह्यांच्यामध्ये अशा प्रकारे केसांवर मुळातच लव जास्त असण्याचं प्रमाण असतं. तर ह्याच्यासाठी ना पूर्वीच्या काळी एक विधी केला जायचा की ते पिल्लू जन्माला आलं, छोटंसं बाळ जन्माला आलं की त्याची जी नाळ असते, नाभीची नाळ असते, ती तिच्या काखेतून, तिच्या प्युबिक रिजनमधून, तिच्या दाढी मिशांच्या जागेवरून ती फिरवली जायची, आणि आईच्या नंतर जो बाळ बाहेर आला, जो प्लासेंटा बाहेर येतो ज्याला वार म्हणतात, त्या वारेमध्ये किंवा प्लासेंटामध्ये त्या पिल्लूला घोळवलं जायचं. आणि असं केल्यानंतर तिला परत कधी केस जास्त येणं किंवा ही समस्या व्हायची नाही. इतकं ते ॲडव्हान्स सायन्स होतं. आणि त्याला आपण आजच्या भाषेत पण म्हटलं ना, तर ही जी नाळ आहे त्याला स्टेम सेल्स असतात त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे आजकाल त्याचं प्रिझर्वेशन पण केलं जातं हॉस्पिटल्समध्ये. तर इतकं त्याचं महत्त्व आहे. तर ह्याच्यात औषधी गुणधर्म असतात. तर हे आजकाल ज्या सगळ्या त्या प्रथा हे झालेल्या आहेत त्यामुळे मागे पडल्यात, त्याच्यामुळे ते शक्य होत नाही किंवा ते केलं जात नाही. सिझेरियन वगैरे होतात किंवा हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीज होतात. तर ह्या प्रथा कुठेतरी आपण प्रिझर्व्ह करणं आणि त्याच्यावर संशोधन करणं गरजेचं आहे, कारण की हा खूप किचकट प्रकार असतो. जर ही जन्मजात लव असल्यामुळे ही जाणं मुश्किल असतं, तरीही आपण असं करू शकतो. त्याच्यासाठी पण आयुर्वेदाने एक उपचार सांगून ठेवलेला आहे. सोनकाव, नंतर लोणी आणि सुवर्णगैरिक, म्हणजे सोनकाव म्हणजे सुवर्णगैरिक, लोणी आणि आंबे हळद एकत्र करून जर ते त्या पिल्लूला जर घासलं तुम्ही, आणि आता ती मोठी तशी झालेली, पण लहान मुलं जर असतील तर त्यांना घासलं तर त्याचा जास्त फायदा होतो. हिच्यामध्ये पण आपण हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. 3 वर्षापर्यंत हा सतत प्रयोग करावा लागतो. ती जी सोनकाव जो मृत्तिकेचा जो गुणधर्म आहे त्याच्यामुळे ती माती जी केसांच्या मुळाशी जाऊन बसते, त्याच्यामुळे हेअर ग्रोथ जी आहे ती अडवली जाते, आणि मग आपल्याला अंगावरची लव आहे ती कमी करता येऊ शकते. नक्कीच. मला वाटतं हा एक उपाय करून बघायला हरकत नाही. लहान मुलांना, अगदी जन्मजात बाळामध्ये केला तर जास्त फायदा पडतो. नक्कीच. आता ही मोठी झाली आहे तरी उपाय बघायला हरकत नाही. लोणी, सोनकाव आणि आंबे हळद हे मिश्रण त्यांनी सांगितलंय. या विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन पुढे करणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय केसांचं सौंदर्य आणि निगा या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आयुर्वेद वाचस्पती डॉक्टर ईशा खासनीस. ब्रेकपूर्वी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळतं आहे आणि आता मिळतही राहणार आहे. आपल्याला एक कार्यक्रमात फोन येतोय, तर तो आपण घेऊया. आपल्याला शिवानंद वसेदार प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. प्रश्न विचारा. असा प्रश्न आहे की जन्मजात बालक जे असतात त्यांच्या भुवयावरती आणि डोक्यावरती केस नसतात, मग त्याच्यामुळे ते मुलं मोठी झाली तरी सुद्धा त्यांच्या डोक्यावर वगैरे केस असते, केस येत नाही. मग त्याला काय कारण आहे आणि त्याला उपचार कोणते घेतले तर त्यांच्या डोक्यावर केस वगैरे उगवतील, असा माझा प्रश्न बघा. नक्कीच नक्कीच. हा काही जणांचा हा एक थोडासा ही समस्या असते की भुवईवर आणि केस डोक्यावर असे केस नसतात. तर ना ह्याला ऍक्च्युली अशा प्रकारे भुवयांवर केस नसणे किंवा याच्यावर डोक्यावर तर नसणे आणि अंगावर सुद्धा केस नसतात, ह्याला ॲलोपेशिया टोटॅलिस नावाचा हा आजार आहे. याच्यामध्ये संपूर्ण अंगावर केस नसतात. तर हा जनरली हेरिडेटरी असतो, जेनेटिक असतो असं म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये बीजदोष हे त्याला कारण सांगितले आयुर्वेदाने. तर ह्याच्यामध्ये ना आयुर्वेद हा वेगळ्या दृष्टीने विचार करतो. म्हणजे आता ह्या अनुषंगाने प्रश्न खूप छान आहे. तर आयुर्वेदाचा विचार कसा वेगळा आहे ते मी सांगते की अगत तंत्राचा ह्याच्यामध्ये विचार केला जातो. अगत तंत्र ही आयुर्वेदामध्ये वेगळी पॅथी आहे, बऱ्याच जणांना माहिती नाही. त्याला टॉक्सिकॉलॉजी म्हणतात. म्हणजे टॉक्सिकॉलॉजीचं वर्णन सुद्धा आयुर्वेदामध्ये आहे, हे माहिती नाही. तर ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितले की अशा प्रकारे वेगवेगळ्या विषांचा जेव्हा संपर्क तुमच्याशी येतो तेव्हा केस हे झडून पडतात, गळून पडतात. त्याच्यावर अशा वेगवेगळ्या
अगदांचं वर्णन केलं. अगद म्हणजे अशी औषधं की त्या विषाचा नाश करतात. जसं आपल्याकडे वेनमसाठी म्हणजे सापाच्या विषासाठी अँटीडोट वगैरे असतात, तशा अँटीडोट्सचं काही काही वर्णन केलेलं आहे. ते म्हणजे अगद तंत्र. त्याच्यातली औषधं ह्याच्यासाठी वापरावी लागतात. अजून जर ते जन्मजात असेल बाळाला तर त्याच्यामध्ये बीजदोष नावाचा फॅक्टर कन्सिडर करून, जसं गर्भसंस्कार हा जो प्रकार आजकाल पॉप्युलर झालेला आहे ना, तसं बीज संस्कार हा प्रकार पॉप्युलर व्हायला पाहिजे. बऱ्याच जणांना हे माहितीच नसतं. गर्भसंस्कार म्हणजे पोटात बाळ राहिल्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये जे उपचार सुरू होतात त्याला गर्भसंस्कार म्हणतात. पण त्याच्या आधी बीजसंस्कार होणं हे गरजेचं आहे. त्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांची सुद्धा जर पंचकर्माने शरीर शुद्धी केली तर ते कुठलेही दोष राहत नाही. आयुर्वेदात एक सूत्र सांगितले की शरीरजानाम दोषानाम क्रमेण परमौषधम बस्तिर्विरेको वमनम तथा तैलम घृतम मधु. म्हणजे जर तुमच्या शरीरामध्ये वात पित्त कफ ह्या तिघांचं सुद्धा जर बॅलन्स करायचा असेल तर अशा प्रकारे बस्ती वमन विरेचन ह्या पंचकर्मांचा अवलंब करून आपण ते शरीर आहे ते शुद्ध केलं पाहिजे. आणि ही शुद्धी इतकी इफेक्टिव्ह होते की बीजदोष सुद्धा काढण्याचं सामर्थ्य या औषधांमध्ये असतं. आणि मग नंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अगदांचा वापर करावा लागतो. ह्याचं उत्तर आपल्याला अगदतंत्रामध्ये मिळतं की वेगवेगळी औषधं सांगितलीत, अजित अगद म्हणून किंवा चंद्रोदय अगद म्हणून किंवा महाहस्ती अगद म्हणून. तर अशा प्रकारे ह्याची खूप लॉंग टर्म 1.5-2 वर्ष ट्रीटमेंट करावी लागते, तेव्हा कुठे आपल्याला ते फळाचं येतं. आणि त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे ही जी जे काही उपचार पद्धत घेतोय त्याला आपण वेळही तितकाच द्यावा लागतो. जसं मागे तुम्ही प्रश्न विचारला होता की याला टाइम किती लागतो, तर ह्याच्यामध्ये उत्तर असं आहे की जर हा अस्थिचा मल आहे तर शरीरामध्ये जे सप्तधातू सांगितले तर त्याच्यामध्ये एक एक धातू निर्माणाला 1 महिना असं कन्सिडर करायला सांगितलंय चिकित्सा करताना. वेळ थोडासा संयम म्हणजे या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे रस रक्त मांस मेद अस्थींचा मल हा जर केस सांगितलंय तर हा 5वा धातू आहे. आणि म्हणजे 5 महिने मिनिमम ट्रीटमेंट. जसं मागे आपण एका फोटोमध्ये बघितलं होतं की त्यांना एक्झॅक्ट 6व्या महिन्यामध्ये रिझल्ट आला होता. नक्कीच 6 महिन्यानंतर तुम्हाला ते केस मध्ये रिझल्ट दिसू शकतो. नक्कीच. मला वाटतं आपला पुढचा प्रश्न घेऊया. आपल्याला उमा महाजन प्रश्न विचारतात. नमस्कार उमाजी. हा विषय खूप चांगला आहे, जिव्हाळ्याचा आहे. धन्यवाद. माझे 3 प्रश्न आहेत. बोला. पांढरे केस लपवण्यासाठी हेअर डाय लावलं जातं, त्याचे काय दुष्परिणाम होतात का? त्वचेचं कॅन्सर होतं असं ऐकायला मिळते, तुमचं काय मत? दुसरा प्रश्न आहे की निरोगी केसासाठी काय आहार असावा? तिसरा प्रश्न आहे की महिलांच्या तुलनेत पुरुषांना जास्त टक्कल दिसतो का बरं? पुरुषांना जास्त टक्कल पडलेले दिसतात, त्याचं कारण काय? नक्कीच आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मॅडम देतील. खूप चांगले प्रश्न विचारले, कारण यातले 1-2 प्रश्न माझ्याही मनात होते की बाजारी कलप बरेचदा वापरले जातात आपले पांढरे केस लपवण्यासाठी, तर ते कितपत योग्य आहे किंवा त्या म्हणाला तसं कॅन्सरचा धोका त्यांनी आहे का? येस, नक्कीच आहे. त्याचं ऍक्च्युली काही मागे एक न्यूज आली होती की US वगैरे काही जे प्रगत देश आहेत त्याच्यामध्ये कन्झ्युमर कोर्टामध्ये ही केस चाललेली आहे की अशा प्रकारे ह्या जे काही नुसतं कलपच नाही, त्याच्या पुढे जाऊन आजकाल वेगवेगळ्या ट्रीटमेंट आल्या, केरेटिन बोटॉक्स वगैरे, की ज्याच्यामध्ये केस चपटे केले जातात, त्यांना ते केरेटिन लावून त्यांना ते स्ट्रेट ठेवलं जातं. म्हणजे जी प्रकृती तुमची नाही आहे त्याला ओढून ताणून तुम्ही ते तसं बनवणार. त्याचे नंतर त्यांनी असं साईड इफेक्ट आहेत, त्यांनी क्लेम केलेलं आहे की अशा प्रकारे कॅन्सर वगैरे पर्यंत सुद्धा ही मजल जाऊ शकते. त्यामुळे खचितच हे योग्य नाही आहे. तर असेल तर आयुर्वेदामध्ये त्याचे वेगवेगळे छान छान उपाय सुद्धा सांगितलेत की जसं मी तुम्हाला सांगितलं की वटजटा नावाची ही वनस्पती, वटजटा म्हणजे वडाच्या पारंब्या, ही नंतर ही कोरफड हिचा रस, नंतर जास्वंदीची पानं, ब्राह्मी नावाची एक वनस्पती मिळते, इझिली मिळेल तुम्हाला, आणि त्रिफळा, ह्या सगळ्यांचं जर तुम्ही कल्क केला आणि तो जर त्याच्यामध्ये उसाचा रस किंवा उसाचा रस नसेल तर आपण गुळाचं पाणी नसेल तर साखरेचं पाणी असं टाकून जर 30 दिवसापर्यंत ते पाणी टाकत राहायचं रोज रोज, आणि मग नंतर त्याच्यामध्ये वारुळाची माती किंवा बांधावरची माती घालून मग त्याच्यात चौपट तेल टाकायचं, त्याच्यात चौपट पाणी टाकायचं आणि त्याचा पाक करायचा. असं तेल केलं आणि ते जर केसांच्या मुळाशी लावलं तर केस हे पिकत नाहीत, पिकले असतील तरी रिव्हर्स व्हायला पण सुरुवात होते. म्हणजे माझ्याकडे केस आली होती, त्या 60 वर्षाच्या आजी होत्या, पण त्यांना मी
पित्ताची ट्रीटमेंट देत होती आणि पित्ताची ट्रीटमेंट करता करता त्या मला म्हणायला लागले की माझे केस काळे दिसायला लागले, तुम्ही केस काळे करण्याचं काही औषध माझ्या पोटात टाकलंय, पोटात घेण्यासाठी दिलंय का? तर मी म्हटलं नाही, मी तुमच्या पित्ताची ट्रीटमेंट करतेय. तर हा तुमचा साईड बेनिफिट आहे त्या पित्ताच्या ट्रीटमेंटचा, की तुमचे केस म्हणजे केसांवर ट्रीटमेंट करायची असेल तर पित्ताला शमन केलं पाहिजे. तर नॅचरली तुम्ही हे केलं पाहिजे. मगाशी मी सांगितलं अजून एक प्रश्न विचारला की आहारात काही बदल करता येईल का? एक्झॅक्टली, जे आपण म्हणतो ना की तिखट, खारट आणि आंबट हे 3 पदार्थ आपल्या शरीरामध्ये जास्त जातात आणि म्हणून तुम्ही वैद्याकडे येतात तेव्हा तुम्हाला कडू आणि तुरट चवीची औषधं हे घ्यावी लागतात. त्याचं कारण आहे की षड्रसात्मक आहार सांगितलेले, की सर्व रसानाम अभ्यास बलवर्णकराणाम सांगितलेले, की सगळ्या जर तुम्ही साहीच्या साही रस पोटामध्ये घेतले तर ते तुमचं बल आणि वर्ण वाढवतो. वर्ण वाढवतो म्हणजे तुमची त्वचा चांगली होते, त्वचा चांगली झाली की तुमचं केस थोडक्यात षड्रसयुक्त आहार घेतला पाहिजे, आवश्यक आहे. आणि त्यांचा तिसरा प्रश्न होता की पुरुषांमध्ये टक्कल हे जास्त दिसतं आणि स्त्रियांमध्ये तेवढं प्रमाण नाही, तर असं का बरं असावं? येस, तर त्याच्यामध्ये पुरुषांमध्ये जास्त दिसतं. तर त्याच्यात सगळ्यात हेरिडिटरी हे जे प्रकार आपण ह्याच्यामध्ये मानतो की जो अनुवंशिकता असते, की ज्या पुरुषांमध्ये घराण्यामध्ये वडिलांना टक्कल पडलंय त्यांना पुढे जाऊन टक्कल पडतं हे आपण बघतो. त्यामुळे जो टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन असतो तर त्याच्यामध्ये जो डिहायड्रेट टेस्टोस्टेरॉन नावाचा DHT नावाचा जो प्रकार असतो तो हेअर रूट फॉलिकल ब्लॉक करतो आणि त्यामुळे मग त्यांच्यामध्ये केस गळण्याचं प्रमाण हे जास्त असतं तुलनेने स्त्रियांच्या. पण स्त्रियांमध्ये सुद्धा अशा प्रकारे जेव्हा PCOD वगैरे सारख्या समस्या सुरू होतात, पाळीशी रिलेटेड आजार सुरू होतात आणि हार्मोनल इम्बॅलन्स होतो, तेव्हा स्त्रियांमध्ये सुद्धा केस गळायला आणि अक्षरशः टक्कल पडायला मुलींमध्ये सुद्धा आजकाल आपल्याला दिसतं कमी वयामध्ये बिकॉज ऑफ हार्मोनल इम्बॅलन्स. नक्कीच, मला वाटतं बरीच कारणं आहेत आणि ती आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. मॅडम असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर कार्यक्रमात स्वागत करते. आज आपण बोलतोय केसांचं सौंदर्य आणि निगा या विषयावर आणि मार्गदर्शन करतायत आयुर्वेदाचार्य, आयुर्वेद वाचस्पती डॉक्टर ईशा खासनीस. ब्रेकपूर्वी आपल्याला खूप चांगली माहिती त्यांच्याकडून कळली आणि मॅडम आपल्याला कार्यक्रमात आधी फोन येतोय तो घेऊया आणि आपण आपल्या माहितीकडे येऊया. विनया परब आपल्याला प्रश्न विचारतायत विरारहून. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. मी विरारवरून बोलते, विनया. बोला बोला. माझा प्रश्न असा होता की मॅडम मला ना टायफॉइड झाला होता. त्या तापामध्ये केस जायला लागले, ते केस जातायत सारखे जातायत. काय औषध करू आणि काय ट्रीटमेंट करू काय समजेना झालं. नक्कीच नक्कीच, मला वाटतं यांच्या उत्तराबरोबर मॅडम आपण इथे आम्हाला अजून एक वनस्पती दिसते ती नारळाच्या शेंड्या, तर त्याचाही आम्हाला ऍक्च्युअली उपयोग होईल. टायफॉइड हा जो होतो ना तेव्हा त्याचा परिणाम हा आतड्यांवर होतो आणि त्यांनी जे सांगितलं तर ह्याच्यामध्ये आपला हा विचार करावा लागतो. टायफॉइड नंतर केस गळलेत का, आम्ही जी हिस्ट्री घेतो त्याच्यामध्ये चिकनगुनिया नंतर गळलेत का, डेंग्यू नंतर गळलेत का, त्यानुसार ट्रीटमेंट बदलते. तर ह्यांच्यामध्ये जो आतड्यांवर जो परिणाम झालाय तर त्याच्यामध्ये पित्तधरा कला असते आणि त्या पित्तधरा कलेचा संबंध मज्जाधरा कलेशी असतो आणि पित्त आणि मज्जा जर चांगली असतील तर त्या केसांचं पोषण चांगलं होतं आणि ते पित्त वाढलं तर ते केस आपण ज्याप्रमाणे म्हणतो की उष्णतेने रोप गळून जातात तसं ते होतंय. तर त्यांनी पटोलादी चूर्ण नावाचं एक औषध मिळतं ते घेतलं पाहिजे, भृंगराजासव म्हणून एक औषध मिळतं ते घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर मी इथे त्यांना एक उपाय सांगतेय, ते म्हणजे की सोप्पा उपाय आहे, आपल्याला इथे दिसतं आहे, ते म्हणजे की नारळाच्या शेंड्या आहेत या, ही अगदी फेकून देण्याची गोष्ट आहे आणि ती किती उपयोगी असू शकते हे तुम्हाला सांगते. की त्याच्यामध्ये ह्याची जर आपण राख केली आणि ही राख जर मधातून घेतली तर आम्लपित्त, उचकी ह्यांचा पण नाश होतो आणि त्याचबरोबर ह्याचा जर अर्क विविध पद्धतीने काढला जातो अल्कोहोलमधून, हा जो पोटातून घेतो तो केस गळती त्वरित थांबते. इतकं हे मॅजिकल औषध आहे. याचं कारण आहे की आयुर्वेदामध्ये पुरुषोयम लोक सिद्धांत असं सांगितलं आहे की जे पिंडी ते ब्रह्मांडी, तर आपण ह्या नारळाची जर रचना बघितली ना तर ही नारळ म्हणजे त्याच्यावरचे जे केस म्हणजे एक प्रकारे त्याचे जे वरचे जे केस आहेत ते म्हणजे आपले केस आहेत, त्याच्या आतमध्ये जी करवंटी आहे ती म्हणजे आपण ज्याला म्हणतो की हाड आहे आणि त्याच्या आतमध्ये जो मऊ भाग आहे तो म्हणजे ब्रेन आहे आणि त्याच्या आतमध्ये जे पाणी आहे ते म्हणजे ब्रेनचं पाणी आहे. इतकं सिमिलॅरिटी ह्या नारळाची आपल्या डोक्याशी आहे. त्यामुळे तुम्ही म्हणालात मॅडम की आपण त्याची राख आहे ती राख करायची कशी, म्हणजे अगदी आपण उदबत्ती जाळतो तसं हे तुम्ही जाळलं एखाद्या भांड्यात ठेवून किंवा तव्यामध्ये कडल्यामध्ये ठेवून त्याची राख तयार होते आणि ती राख तुम्ही साठवून ठेवू शकता आणि ती मधातून घेऊ शकता. ती मधातून घेताना कशी घ्यायची, सकाळी अंशपोटी की रात्री? दोन्ही वेळेस तुम्ही घेऊ शकता सकाळी. आणि हा प्रयोग साधारण किती दिवस करायला हवा, कारण मगाशी तुम्ही उल्लेख केलात की हा 21 दिवस केसमध्ये ह्यांनी महिनाभर केला तरी पण चालेल, बाकीच्यांनी हा
वेळेस करावा, म्हणजे की जेव्हा लागेल तेव्हा करावा. बरं, जशी गरज पडेल त्या तसा पद्धतीने. करावा. खूप छान. मला वाटतं आता इथून पुढे कुठली सखी नारळाची शेंडी फेकून देणार नाही आणि हा प्रयोग नक्की करून बघेल, कारण हा सोपा उपाय आणि तो केला आणि तो आयुर्वेदिक आहे. पुन्हा त्याचे कुठचेही आपल्याला साईड इफेक्ट्स दिसणार नाहीयेत, त्यामुळे नक्कीच सगळेजण करून बघू शकतील. आता माझ्या मनात एक प्रश्न आहे मॅडम, की आपण ज्यावेळेला न्हाणं करतो म्हणजे केस धुतो, तर ते साधारण आठवड्यातून किती वेळा धुवावेत आणि ते धुतल्यानंतर वाळवण्यासाठी बरेच जण ड्रायरचा वापर करतात, तर तो करणं योग्य आहे का? तर याविषयी काय मार्गदर्शन करा? नक्कीच. आता हे जे केस धुण्याचं हे जे प्रकरण आहे, आयुर्वेदामध्ये तर सांगितले की रोज हे केसांवरून आंघोळ केली पाहिजे. पण आता कंटाळा म्हणून, आळस म्हणून म्हणा, किंवा आपल्याला घाई असते म्हणून करिअर आणि ह्याच्या मागे असल्यामुळे आपल्याला तो वाळवायला वेळ मिळत नाही, केस धुवायला वेळ होत नाही. म्हणून महिला वर्ग तर बऱ्याच वेळा मोठे केस आहेत हे म्हणून आठवड्यातून 10-10 दिवसातनं 8-8 दिवसातनं फक्त एकदा न्हातात. तर हे चुकीचं आहे. त्याच्यानी कोंडा होणं, केस गळणं हे वाढीस लागतं. त्याच्यामुळे केस हे आठवड्यातून मिनिमम तुम्ही 1 दिवसाआड तरी न्हायला पाहिजे. नाही जमलं तर आठवड्यातून 2दा तरी तुम्ही न्हायला पाहिजे. आणि ते न्हाताना तुम्ही शिकेकाई, रिठा आणि हे जे मी तुम्हाला दाखवले ना कोरफड, हिचा गर जर तुम्ही केसांच्या मुळाशी लावला तर केस सुद्धा चांगले वाढतात आणि मग तुम्ही केस धुवा. किंवा तांदळाच्या पाण्याचा सुद्धा प्रयोग मी बऱ्याच जणांना सांगते की तांदूळ शिजवताना पातेल्यात शिजवला पाहिजे आणि त्याच्या वरचं जे पाणी आहे ते काढून जर तुम्ही केसांच्या मुळाशी लावलं आणि नंतर ते जर केस धुतले तर खूप उत्कृष्ट परिणाम हा केस गळती त्वरित थांबण्यावर आणि केस वाढण्यावर, केस मऊ होण्यावर होतो. दुसरी एक वनस्पती आहे ती म्हणजे की जटामांसी. आज जटामांसी ही जी वनस्पतीचं गुणधर्म आयुर्वेदात सांगितले की मांसी तिक्ता कषायाचं कांती मेधा बलप्रदा आणि साध्वी हिमा त्रिदोषास्त्र दाह विसर्प कुष्ठनूत असं तिचे वर्णन केलेलं आहे. तर ही कांती वाढवणारी आणि केसांसाठी म्हणजे मज्जेसाठी चांगली आहे. म्हणजे जो मज्जा म्हणजे आपल्या ब्रेनमधला जो मगज असतो आपण ज्याला असं म्हणू शकतो. कारण आजकाल ज्या प्रकारे धावपळ चाललंय, टेन्शन चाललंय, तर ह्याच्यामध्ये ही जटामांसी वनस्पती घेऊन हिचे 4 पट तेल टाकून त्याच्या 4 पट पाणी टाकून जर तुम्ही हिचं तेल केसांना लावलं आणि त्याचं नस्य केलं तर ज्या ज्या लोकांचे बुद्धीशी रिलेटेड, बुद्धिजीवी जे लोक आहेत की वकील आहेत, सॉलिसिटर आहेत किंवा डॉक्टर्स आहेत, CA आहेत, CS आहेत की ज्यांच्यामध्ये याचं काम करावं लागतं, बुद्धीशी विचार रिलेटेड ज्यांचं काम असतं, तर त्यांच्यामध्ये ह्याच्याने लवकर फरक पडतो आणि केस गळणं हे थांबतं. हिचा फांट करून म्हणजे गरम पाण्यामध्ये ही वनस्पती टाकून जर ते तुम्ही कोळून आणि गाळून प्यायलात तर त्वरित तुम्हाला झोपही शांत लागते, कमी वेळेमध्ये झोप पूर्ण होते आणि डोकं शांत राहिल्यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि स्ट्रेसमुळे होणारी केस गळती कमी येते. तर अशा विविध प्रकारच्या वनस्पतींचा खजिना जेवढं बोलू तेवढं कमी आहे. खरं आहे, हे मात्र खरं आहे. कारण खरंच विषय मोठा आणि आपण आम्हाला इथेच एवढा खजिना दिला आहे की मला एक जाता जाता एक मनात प्रश्न आहे की आत्ताच तुम्ही म्हणालात की आत्ताचं युग धावपळीचं आहे, तर या विहारामध्ये पण कुठला बदल सखीने केला पाहिजे आणि जाता जाता त्यांना काय संदेश द्याल, म्हणजे काय सांगावं असं वाटतं तुम्हाला? नक्कीच. आपण बघा आपलं राहणं, खाणं, वागणं कसं बदलत गेलं बघा. की पूर्वीच्या काळी जेव्हा एखादा म्हणजे आपण आता बघतो स्ट्रेस, टेन्शन इतकं आलंय की साधं घरातून निघालं बाहेर की ट्रॅफिकमध्ये आपल्याला वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये चिडचिड सुरू होते. त्यामध्ये जर कोणी 2 लोकांची ऍक्सिडेंट झाला किंवा काही एकमेकांना धडकले तरी हमरीतुमरीवर येतात. आणि तेच पूर्वीच्या काळी जर असे गावामध्ये वगैरे वातावरण असायचं, लोक एकमेकांना धडकले तरी सुद्धा काय कसं एकमेकांना विचारायचे, रामराम करायचे. तर हा आपल्या वागण्यामध्ये किती मोठा बदल झाला विचार करा की आपण जी काही धावपळीची किंवा लाईफस्टाईल केलेली आहे तर ह्या सगळ्या चिडचिड माणसाला, त्रासलेली माणसं आहेत, वैतागलेली आहेत, तर हे जोपर्यंत आपण सोडणार नाही आणि आपण शांत किंवा हे होण्यासाठी स्वतःला जोपर्यंत वेळ देणार नाही की प्राणायाम करणं आहे सकाळी उठून किंवा जसं अनुलोम विलोम हा प्राणायाम खूप जास्त उपयोगी पडतो केसांसाठी आणि तो इतका सोपा आहे. आज बऱ्याच जणांना येतो तो. डीप ब्रीदिंग करणं आहे, कपालभाती आहे, भ्रसरिका आहे, यासारखे व्यायाम करणं, 45 मिनिटं रोज चालणं हा सुद्धा एक साधा व्यायाम आहे, पण तो सुद्धा बऱ्याच जणांचा होत नाही. हे जरी तुम्ही केलं, ऍटलिस्ट एक वेळेस चालायला सुरुवात करा असं मी बऱ्याच वेळांना सांगते, तरी सुद्धा बराच स्ट्रेस रिलीफ होतो. कारण तुम्ही जेवढं मोकळ्या वातावरणामध्ये फिरायला जाऊ शकतात, चालायला, व्यायाम करू शकतात, तेव्हा तुमचा स्ट्रेस हा रिलीफ होतो आणि स्ट्रेस रिलीफ झाल्यानंतर तुमचं केस गळती आहे ती कमी होते. त्याचा फायदा केसांना जरूर होतो. तर असा विहार आपण केला पाहिजे आणि आहारामध्ये मागे आपण तसं वर्णन केलंच आहे. नक्कीच. मला वाटतं आपण ज्या पद्धतीने म्हणालात की अनुलोम विलोम असेल, कपालभाती वगैरे असेल, तर हे खरंच सोपे आहेत आणि याचा सुद्धा केसांवरती चांगला परिणाम होतो. त्यामुळे ह्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यायला पाहिजे असं मला वाटतं. निश्चितच खूप चांगलं मार्गदर्शन आपण केलं आणि तुम्हाला आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. ते कळवायला विसरू नका. आपण नेहमी सोशल मीडियाचा वापर करून फेसबुकवरती, यूट्यूबवरती याच्या प्रतिक्रिया देत असता.
अशा इथून पुढेही देत राहा. त्याच्याचमुळे आम्हालाही कार्यक्रम करायला प्रोत्साहन मिळतं. मॅडम, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि इतकं सुंदर मार्गदर्शन आम्हाला सगळ्या सखींना केलं, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्री टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. आणि खरंच आपण म्हणतो केसांचं वर्णन हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या केसांची काळजी ही घ्यायलाच पाहिजे. कारण केस जपले तर आपलं व्यक्तिमत्व सुद्धा तितकंच खुलेल. तेव्हा केस जपून राहा आणि सगळ्या औषधांचा वापर नियमितपणे करा. आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका नवीन विषयासह. नमस्कार.